हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंद असाल. मित्रांनो, आज आपण घेतो स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 मिस अल्जेब्रा चॅप्टर नंबर 1 सेट्स. फ्रेंड्स, याआधी आपण प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.2 आणि प्रॅक्टिस सेट 1.3 मधील काही गणितं घेतलेली आहेत. ते तुम्ही पाहिलेच असतील. नसतील पाहिले मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही ते नक्की बघा. त्याचप्रमाणे मित्रांनो, मला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करू शकाल. त्याचप्रमाणे या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो, तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअरही करा तुमच्या मित्रांना. चला मित्रांनो, सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 1.3 मधील हा सेकंड पार्ट, आणि त्याआधी काही कन्सेप्ट्स आहेत. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय, ते आपण बघूया. आणि प्रॅक्टिस सेट 1.3ला पुढच्या गणितांना लगेच सुरुवात करूया. फर्स्ट कन्सेप्ट, युनिव्हर्सल सेट. मित्रांनो, युनिव्हर्सल मराठीत त्याला आपण विश्व असे म्हणतो, नाही का? सो नावाप्रमाणेच युनिव्हर्सल सेट म्हणजे सर्वात मोठा सेट. जे आपण कन्सिडर करणार आहेत 2-4 सेट, त्यांच्यामध्ये हा सर्वात मोठा सेट असणार आहेत. आणि जे कन्सिडर केलेले सेट आहेत ते सर्व जे आहेत या युनिव्हर्सल सेटचे सबसेट असतील. थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन, which in general is known as universal set, so that the set under consideration are the subset of this universal set. मित्रांनो, एक उदाहरणावरून तुम्हाला लगेच कळेल बघा. समजा ए जो आहे हा सेट आहे. यामध्ये आहेत 1 2 3. बी मध्ये मी घेतोय 2 3 4 5. ओके. सी सेट घेतला समजा, यामध्ये आहेत 5 6 हे एलिमेंट्स आहेत. आणि एक दुसरा सेट घेतला, यू घेतला मी समजा, तर इथे असणार 1 2 3 4 5 6. ओके. सो फ्रेंड्स, सेट ए इज सबसेट ऑफ यू बिकॉज ऑल एलिमेंट्स इन सेट ए कंटेनिंग इन यू. सेट ए मधले जे एलिमेंट्स आहेत 1 2 3 ते यामध्ये आहेत. 2 3 4 5 जे एलिमेंट आहेत बीचे ते सुद्धा यामध्ये आहेत. आणि सी सेटमध्ये जे एलिमेंट्स आहेत 5 6 ते सुद्धा यामध्ये आहेत. म्हणजेच काय, यामध्ये सर्वात बिगर सेट आहे तो यू आहे. आणि ऑल दिस सेट्स आर सबसेट ऑफ यू. सो देन वी से दॅट यू इज द युनिव्हर्सल सेट ऑफ द सेट ए बी सी. तुमच्या लक्षात आलं असेल युनिव्हर्सल सेट म्हणजे काय. जे काही आपण सेट कन्सिडर करणार त्यामधले सर्वात मोठा सेट तो असणार आहे युनिव्हर्सल सेट. आणि उरलेले सेट जे आहे, उरलेले जे सेट्स आहेत मित्रांनो, हे काय असतील, याचे सबसेट असतील. म्हणजे प्रत्येक सेटमधला एलिमेंट यामध्ये असेलच असेल, असं आपण त्याला म्हणतो. तो असतो युनिव्हर्सल सेट. आता मित्रांनो, नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजे काय ते सुद्धा नीट लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. लेट यू बी द युनिव्हर्सल सेट. सपोज यू हा युनिव्हर्सल सेट आहे. इफ ए इज सबसेट ऑफ द सेट यू, आणि ए यूचा सबसेट आहे. हा जे युनिव्हर्सल असेल तर ए त्याचा सबसेट येणार नाही का. सो ए इज अ सबसेट ऑफ यू. सो कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ए काय असणार आहे बघा. देन द सेट ऑफ एलिमेंट ऑफ यू विच आर नॉट कंटेन इन द सेट ए इज कॉल्ड कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे असे एलिमेंट मित्रांनो ते यू मध्ये असायला हवेत बट नॉट कंटेन इन सेट ए, परंतु ते ए मध्ये नसावेत, त्याला आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए असे म्हणतो. अँड इट इज डिनोटेड बाय ए डॅश ऑर ए कॉम्प्लिमेंट. आपण ए डॅशने त्याला दर्शवणार आहोत, नाही का. तुमच्या लक्षात आलं असेल कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय. तर त्याची डेफिनेशन कशी करता येते बघा. हा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट लिहिला आहे. ए डॅश मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ ए. याला आपण वाचणार कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू, म्हणजे यू मध्ये आहेत, अँड एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. याला आपण म्हणणार कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आता मित्रांनो, एक्झाम्पलवरून ते जास्त स्पष्ट होईल, ते मी तुम्हाला लिहून दाखवतो. एखादं समजा मित्रांनो हा ए सेट घेतला मी. ओके. ए मध्ये मी लिहितोय 2 4 6. ओके. आणि एक सपोज युनिव्हर्सल सेट घेतोय, तो मला लिहायचा. समजा 1 2 3 4 5 6 7 हा युनिव्हर्सल सेट. क्लिअरली ए इज सबसेट ऑफ यू.
आता याचा कॉम्प्लिमेंट लिहायचा म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए म्हणजे काय, तो ए डॅश हा मला लिहायचा आहे, हा काढायचा आहे. हेच आपण शिकलो की नाही, यालाच आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणतो. एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए डॅश. तर हा नेमका कसा असतो नीट लक्षात घ्या. बाय द डेफिनेशन एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू, म्हणजे यू मध्ये तो असायला हवा, बट एक्स नॉट बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए मध्ये तो नको, ए मधला तो नको. म्हणजे हा जर सेट ए असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट कसा असेल, तर एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए. इथे म्हटलंय बघा डेफिनेशन मध्ये, विच आर नॉट कंटेन इन सेट ए, म्हणजेच काय 2 4 6 हे सोडून बाकी सगळे यू मधले लिहायचे. म्हणजे एचा कॉम्प्लिमेंट ए असा येणार की यांना ओमिट करायचं, 2 4 6 ओमिट केले, राहिलं काय 1 3 5 7 इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता ए सेट हा असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट सेट असा असेल. तुमच्या आता लक्षात आलं असेल. पुन्हा एक एक्झाम्पल घेतो. समजा बी हा सेट आहे, याच्यात एलिमेंट आहेत 1 2 आणि 3 आहे समजा. तर बी कॉम्प्लिमेंट कसं येणार, याचा कॉम्प्लिमेंट कसं येणार, बी डॅश कसा येणार. तर असा सेट हा सुद्धा युनिव्हर्सल सेट याच्या बाबतीत असणार आहे. कॉम्प्लिमेंट देताना युनिव्हर्सल सेट लागतोच. मग 1 2 3 हे सोडून द्यायचे आणि उरले सगळे 4 5 6 7. तर 4 5 6 and 7 आर द कॉम्प्लिमेंट ऑफ बी. म्हणजे मित्रांनो बीचा कॉम्प्लिमेंट बी डॅश हा असा येईल. काय केलं तर हे 1 2 3 ओमिट करून उरलेले युनिव्हर्सल सेट मधले सगळे लिहायचे. अशा पद्धतीने आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए जो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट जो आहे तो लिहितो. आय होप मित्रांनो आता तुम्हाला हे कळालं असेल. चला सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पार्ट 2 आपण घेतो मित्रांनो. त्यामधलं सेकंड सम आहे. दुसरं सब गणित घेतोय आपण. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. मित्रांनो आता युनिव्हर्सल सेट लिहायचा आहे आपल्याला. ओके, तो लिहून काढूया आधी. युनिव्हर्सल सेट घेतोय यू. कसा घ्यायचा आहे तो, तर नॅचरल नंबर 1 to 20 म्हणजे तो असा येईल बघा 1 2 3 4 5 6 डॉट 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 अप टू 20. सो मी लिहितोय ते 19 and 20. ओके, दिस इज द युनिव्हर्सल सेट. ओके, शो द सेट एक्स अँड वाय युजिंग वेन डायग्राम. आपल्याला वेन डायग्रामने दाखवायचं आहे. एक सेट आपल्याला दिला आहे एक्स, एक्स बिलॉंग्स टू एन. आता एक्स लिहून घेतो मी, एक्स सेट लिहितोय, ते वेन डायग्रामने आपल्याला दाखवायचे. एक सेट काय बघा, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, नॅचरल नंबर आहे, अँड 7 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 15. म्हणजे कसा आहे तो एक सेट कसा आहे, नॅचरल नंबर तर आहेच, परंतु असा नॅचरल नंबर की जो 7 इज लेस दॅन एक्स म्हणजे 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान. 7 पेक्षा मोठा म्हणजे मित्रांनो काय येईल, 8 9 10 11 12 13 14 आणि 15 पेक्षा लहान. 15 पेक्षा लहान नॅचरल नंबर आहे 14, म्हणजे हा आला एक्स. हा आपल्याला रूल मेथडने दिला होता, तो आपण लिहून घेतला. लिस्टेड मेथडने लिहिला, तो लिहिला यू आणि एक्स. आणि हे आता आपल्याला दाखवायचे आहेत मित्रांनो कशामध्ये, तर युजिंग वेन डायग्राम. वेन डायग्राम काढण्यासाठी आपण शिकलोय मागच्या लेक्चरमध्ये, तुम्हाला सांगितले वेन डायग्राम कशी काढायची. आता सपोज एक रेक्टँगल काढतोय, याला नाव देणार मी युनिव्हर्सल सेट. दिस इज युनिव्हर्सल सेट यू. ओके, वी नो फ्रेंड्स ऑल दीज एलिमेंट्स कंटेनिंग यू. एक्स हा यूचा सबसेट आहे, कारण की हे सगळे एलिमेंट्स याच्यामध्ये आहेतच, नाही का. मग एक सेट याच्यामध्ये येणार पूर्ण, तो मी काढतोय. समजा मी ट्रायंगल काढला फ्रेंड्स, तो हा मी ट्रायंगल काढलाय, हा सेटला नाव देतोय मी एक्स. आता या ट्रायंगलमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, 8 to 14 म्हणजे 8 9 10 11 12 13 आणि 14. हे झाले मित्रांनो एक्सचे एलिमेंट्स याच्यामध्ये दाखवले. ऑब्व्हियसली एक्स इज अ सबसेट ऑफ यू, म्हणजे ते वेन डायग्राममध्ये ते ऑलरेडी आलेत. मग उरलेले जे आहेत ते बाजूला लिहिणार. आता उरलेले कोणते आहेत, तर 1 to 7 पर्यंत इथे लिहिलेले नाहीत, आपण ते लिहून टाकतो मी इकडे, नाही का. 1 2 3 4 5 6 7. आता 8 पासून ते इथे ऑलरेडी यू मध्ये आलेच ते, मग पुढचे लिहून टाकतो. 14 पासून पुढे 15 16 17 18 19 आणि हा 20 मी इकडे लिहिला. बघा यू मध्ये 1 to 20 सगळे आले. एक्स मध्ये जर बघितलं एक्स सेट हा आहे, त्याच्यामध्ये 8 to 14 आले. म्हणजे अशा पद्धतीने वेन डायग्राम जी आहे आपण ती काढली. सेकंड काय बघा,
आता याच्यासाठी युनिव्हर्सल सेट तोच आहे 1 to 20 नंबर्स, ते 1 2 3 अप टू 19 20 आहे का, हा युनिव्हर्सल सेट झाला. आता वाय इथे सुद्धा आपल्याला इथे एक प्रॉपर्टी दिली आहे, त्याच्यावरून आपल्याला तो लिस्टेड मेथडमध्ये लिहायचा आहे. तो लिहितोय वाय, काय तो बघा, वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड वाय इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. आता वाय हा प्राईम नंबर आहे, कशामधला, तर 1 to 20 मधला प्राईम नंबर. आता 1 to 20 मधले प्राईम नंबर तुम्हाला माहीत असायला हवेत नाही का, ते आपण मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. कोणकोणते येतील, 2 इज नॉट कॉम्पोजिट अँड नॉट प्राईम, तो 1 इज नॉट प्राईम अँड कॉम्पोजिट ऑल्सो. सो राईट फ्रॉम 2 3 5 7 फक्त त्याच्याच टेबलमध्ये येतात, ते असतात प्राईम नंबर्स. ओके, 11 आहे, 13 आहे, 15 येतो मित्रांनो याच्यामध्ये टेबलमध्ये येतो, तो 5च्या 3च्या त्यामुळे तो येणार नाही. 13 नंतर 17 येईल आणि नंतर येईल 19. हा झाला सेट वाय, हा सेट आपण लिहिला. आता हे सुद्धा आपल्याला कसे दाखवायचे, तर वेन डायग्राममध्ये दाखवायचे. त्यासाठी तुम्ही पट्टीने करा, मी हाताने काढतोय, वेळ कमी लागेल म्हणून. रेक्टँगल काढला एक, जो युनिव्हर्सल सेट आपण दाखवणार आहोत नाही का, हा आहे युनिव्हर्सल सेट. यामध्ये सगळे 1 to 20 नंबर्स येतील आणि इथे मी काढतो सेट वाय, हा असेल सेट वाय. आता यामध्ये प्राईम नंबर 1 to 20 मधले प्राईम नंबर आपल्याला घ्यायचे आहेत. ते कोणकोणते आहेत बघा, हे प्राईम नंबर लिहिलेत 2 3 5 7 11 13 17 आणि 19. आता उरलेले जे नंबर आहेत ते यूमध्ये आपण दाखवूया, कारण की ते इथे ऑलरेडी इथे आलेले आहेत, वायमध्ये आले आणि वाय कुठे आहे, यूचा सबसेट आहे, त्यामुळे तो लिहिण्याची गरज नाही. इकडे लिहितो मी 1 2 3 इथे आला आहे, 4 5 इथे आला आहे, 6 7 इथे आला आहे, 8 9 10 11 इथे आहे, सो 12 13 इथे आहे, 14 15 16 17 इथे आहे, 18 19 इथे आहे, 20. अशा पद्धतीने मित्रांनो हा सुद्धा तुम्हाला सहज लिहिता येईल. ओके, आता मित्रांनो थर्ड सम बघूया. थर्ड सम काय बघा, युनिव्हर्सल सेट इज गिवन u इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 12. सेट p इज ऑल्सो गिवन 1 3 7 10. शो दॅट u p अँड p डॅश बाय वेन डायग्राम. आता वेन डायग्रामने मित्रांनो हे आपल्याला सेट दाखवायचे आहेत, वेन डायग्राम. ओके, आता वेन डायग्राम मी काढतो, एक रेड पेनचा यूज करतो बघा. आधी आपण काढणार u मीन्स युनिव्हर्सल सेट. सपोज दिस रेक्टँगल shows the universal set u. Okay, and we know that p is the subset of u. म्हणजे p जो आहे u चा सबसेट आहे, म्हणजे तो त्यामध्ये असेल. तुम्ही सर्कल सुद्धा काढू शकता. हा सर्कल काढला, हा समजा याला मी नाव देतो मित्रांनो p. हा u आहे, हा आहे p. आता p मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत ते मी आधी लिहून घेतो. 1 3 7 10 इथे लिहितो 1 3 7 10. ओके मित्रांनो, हा यू झाला, हा पी झाला. आता पी डॅश कॉम्प्लिमेंट आपल्याला दाखवायचा आहे. कॉम्प्लिमेंट जो आहे, जो उरलेला जो भाग आहे तो असेल कॉम्प्लिमेंट पी डॅश. आणि त्याच्यामध्ये कोणते नंबर्स येतील मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे पी डॅश कोणता असतो. लक्षात घ्या, हा पी जर असेल तर पी डॅश काय असतो, तर आत्ताच आपण डेफिनेशन शिकलो आहे, कॉम्प्लिमेंट शिकलो आहे. हे नंबर ओमिट करायचे आणि उरलेले सर्व नंबर लिहायचे असतात, तो त्याचा पी डॅश असतो. 1 3 7 10 ऑलरेडी सोडले, तर उरलेले नंबर कोणते आहेत, तर तो म्हणजे काय असणार आहे, पी डॅश. म्हणजे कोणता येईल बघा, 1 तर आहे इथे त्यामुळे तो सोडणार, 2 येणार, 2 नंतर येणार मित्रांनो 8, नंतर येणार मित्रांनो 9, 2 8 9 बघा 1 3 7 होता त्यामुळे इथे येणार 2 8 9 11 12 11 12. ओके, अशा पद्धतीने हा पी डॅश आला. तर मित्रांनो युनिव्हर्सल सेटमध्ये हे सगळे एलिमेंट आहेत. यापैकी 1 3 7 10 लिहिलेत, मग उरलेले कोणते, 2 8 9 11 12 ते लिहून टाका. 2 8 9 11 12. तर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल हे जे नंबर आहेत हे सगळे मिळून युनिव्हर्सल सेट तयार झाला आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नंबर्स आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे हा झाला युनिव्हर्सल सेट आणि हा झाला पी. आणि हा सोडून उरलेला जो भाग आहे तो असणार आहे पी डॅश, तो आपला काढून झाला आहे. आता आपल्याला विचारलं आहे व्हेरीफाय दॅट कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. आता मित्रांनो मी आधी पी इथे लिहून दाखवते तुम्हाला. सेट पी आपल्याला दिलेला आहे, तो काय आहे बघा, सेट पी आधी दिला आहे 1 3 7 10.
1 3 7 10. ओके. यू आपल्याला दिलेला होता, तो काय होता, तर तो पण लिहितोय 1 वरून लिहितोय 1 2 3 7 8 9 10 11 12. हा होता आपला यू. आता मित्रांनो आपल्याला काय शो करायचं आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट, डबल कॉम्प्लिमेंट, तो पी दाखवायचा आहे. आता मित्रांनो याचा पी कॉम्प्लिमेंट आपण काढूया आधी. पी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, याचा कॉम्प्लिमेंट आहे ना तो, म्हणजेच काय, हे सोडायचे आहेत आणि लिहायचं आहे. तर तो काय, तो बघा 2 8 9 11 12. 1 3 7 10 1 3 7 10 ड्रॉप केला, उरलेले आले पी कॉम्प्लिमेंट. आता आपला प्रश्न आहे व्हेरीफाय दॅट पी कॉम्प्लिमेंट. आता या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे याचा कॉम्प्लिमेंट, पी कॉम्प्लिमेंट हा आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट काय घेणार. तर मित्रांनो याचा कॉम्प्लिमेंट आपल्याला काढायचा असेल तर हे सर्व ओमिट करायचे आणि उरलेले सगळे लिहायचे. मग तो आपल्याला याचा कॉम्प्लिमेंट, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट मिळणार. तर तो काढूया. आता 2 8 9 11 12 आपण ड्रॉप जर केले तर कोणते येतील, तर बघा 2 8 9 11 आणि 12 ड्रॉप करतोय, काय येईल 1 3 7 10. 1 3 7 10. आणि मित्रांनो 1 3 7 10 हा तर पीच सेट आहे नाही का, हेच नंबर आले ते. म्हणजेच काय, पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू हा कोणता सेट आहे, तर हा सेट पुन्हा पी मिळाला, तो आपल्याला पी मिळाला. अशा पद्धतीने आपण आपल्याला दाखवता येईल पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी फ्रॉम 1 and 2. याला आपण सपोज 1 नाव दिलं आणि याला 2 नाव दिलं, याला 3 नाव दिलं. फ्रॉम 1 2 and 3 we say that p complement of complement is equal to p. Fourth, let a is equal to 1 3 2 7. आपल्याला दिलंय 1 3 2 7. राईट 3 सबसेट ऑफ सेट ए. आता मित्रांनो आपल्याला सबसेट विचारले. सबसेट म्हणजे काय, कोणतेही सबसेट लिहा. आता अर्थात हा याचे अनेक आन्सर्स जे येतील ते येऊ शकतात. आपल्याला कोणते 3 सबसेट लिहा. आता सबसेटची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, असा सेट लिहायचा की जो याचा सबसेट असेल. मग तो कोणता असेल मित्रांनो, फक्त 1 घेतला, नाव देऊया लागलं त्याला. समजा बी हा सेट घेतला, बी इज कंटेनिंग टू 1. सो बी इज सबसेट ऑफ ए होईल, कारण की 1 याच्यामध्ये आहे नाही का, त्यामुळे बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे हा एक मिळाला. दुसरा तुमच्या मनाने लिहू शकता तुम्ही. आता मी इथे लिहितो 1 3. सो सी इज ऑल्सो सबसेट ऑफ ए नाही का, कारण की हे दोन्ही एलिमेंट याच्यामध्ये आहेत. सो सी इज ऑल्सो सबसेट ऑफ ए. समजा मी डी घेतला, 1 3 2 त्यामध्ये येईल नाही का. मग हे सबसेट हे तिन्ही सुद्धा याच्यामध्ये आहेत. सो अगेन डी इज सबसेट ऑफ ए. अशा पद्धतीने तुम्ही काही घेऊ शकतात. ई घेतला समजा, याच्यामध्ये तुम्ही 2 7 ठेवा नाही का. 2 7 इज म्हणजे ई इज ऑल्सो सबसेट ऑफ ए, कारण की 2 and 7 कंटेनिंग इन द सेट ए. सो वी राईट हिअर ई इज सबसेट ऑफ ए. सो बी सी डी ई हे 4 लिहिले. अजून तुम्हाला बरेचसे सेट जे आहेत ते लिहिता येतील की ते त्याचे सबसेट असतील. आपल्याला विचारलेत राईट 3 सबसेट ऑफ सेट ए. 3 आपण 4 लिहिले. अजून तुम्हाला लिहिता येतील एम टी सबसेट सुद्धा लिहिता. तो एम टी सबसेट इज ऑल्सो सबसेट ऑफ एनी सेट नाही का. हा एम टी सेट सुद्धा एचा सबसेटच आहे. किंवा अजून एक दुसरा सबसेट घ्यायचा, सगळे एलिमेंट टाका, तो सुद्धा याच्यामध्ये येईल. असे तुम्हाला याचं उत्तर सहजपणे काढता येईल. पुढच्या गणित बघूया. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट. आता आपल्याला सेट दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की कोणता सेट कोणाचा सबसेट आहे. ओके. आता पी काय आहे, पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स ऑफ पुणे. म्हणजे पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा हा संच आहे, सेट आहे पी. एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश. एम कोणाचा सेट आहे, तर जो मध्य प्रदेशमध्ये राहतात ती लोकांचा आहे. आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स ऑफ इंदोर. इंदोरमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचा सेट आय नाव दिलं आहे त्याला. आणि बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स ऑफ इंडिया. इंडियामध्ये जे लोक राहतात त्यांचा सेटाला नाव दिलं आहे बी. अँड एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा जो लोक रेसिडेंट आहेत, जे लोक नागरिक आहेत त्यांचा सेट आहे एक्स. आता याच्यावरून आपल्याला लिहायचं आहे राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट्स. फ्रेंड्स, ऑल द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर ऑल्सो रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. जे लोक पुण्यामध्ये राहतात ते ऑलरेडी महाराष्ट्रात राहतातच की नाही.
पुण्याचा जर एखादा नागरिक असेल तर त्याला आपण म्हणणार ना की हा महाराष्ट्राचा नागरिक आहे. सो पी इज अ सबसेट ऑफ एच असं आपल्याला लिहिता येईल. याचं आन्सर कसं लिहिणार बघा. ऑल द रेसिडेंट्स ऑफ पुणे, ऑल द रेसिडेंट्स ऑफ पुणे are also the residents of Maharashtra, नाही का. आता मग मित्रांनो याच्यावरून आपल्याला सहज सांगता येईल पी पुण्याचा जो सेट आहे हा कशाचा आहे, महाराष्ट्राचा सुद्धा सबसेट आहे. सो पी इज अ सबसेट ऑफ एच. ओके. ऑल द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर ऑल्सो रेसिडेंट सेट ऑफ इंडिया. आता पुण्यामधले लोक इंडियाचे नाहीत का. सो पी इज ऑल्सो सबसेट ऑफ बी. इथे तुम्ही लिहू शकतात ऑल द रेसिडेंट ऑफ पुणे आर ऑल्सो द रेसिडेंट ऑफ इंडिया. सो हे असं या पद्धतीने लिहा, त्यामुळे तो लिहिता येईल पी इज सबसेट ऑफ इंडियाचा काय सेट आहे, बी आहे. पी इज सबसेट ऑफ बी हे सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. फक्त इथे महाराष्ट्राऐवजी काय करणार, इंडिया. पुढे पुढचा सबसेट आपल्याला इंदोर दिलेला आहे. ओके. ऑल द रेसिडेंट्स ऑफ इंदोर आर ऑल्सो रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. मित्रांनो हे माहीत असायला आपल्याला इंदोर जे आहे हे कोणत्या स्टेटमध्ये, तर मध्य प्रदेशमध्ये, नाही का. सो आय इज सबसेट ऑफ एम हे आपल्याला सहज लिहिता येईल. कारण काय, ऑल द रेसिडेंट्स ऑफ इंदोर are also the residents of Madhya Pradesh. और MP नाही का, जे आपल्याला दिलं आहे एम ने दाखवलं आहे. सो वी राईट हिअर इंदोर आय ने दर्शवलं आहे. सो आय इज अ सबसेट ऑफ मध्य प्रदेश, नाही का. आय इज सबसेट ऑफ एम. आणि मित्रांनो इंदोर सुद्धा इंडियामध्येच आहे. सो ऑल द रेसिडेंट्स ऑफ इंदोर आर ऑल्सो द रेसिडेंट्स ऑफ इंडिया. सो आय इज सबसेट ऑफ अगेन बी असं आपल्याला लिहिता येईल. हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल. आणि मित्रांनो महाराष्ट्र स्टेट, मध्य प्रदेश स्टेट यामधले लोक कशामध्ये आली, शेवटी इंडियामध्येच आली की नाही. त्यामुळे आपल्याला असं लिहिता येईल एम इज सबसेट ऑफ बी, म्हणजे मध्य प्रदेशमधले जे लोक आहेत ते इंडियामध्ये आहेत, म्हणजे एम इज सबसेट ऑफ बी. आणि महाराष्ट्रासाठी काय डिनोट केला आहे तो आहे एच. सो एच इज ऑल्सो सबसेट ऑफ बी. की ऑल रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र आर इज ऑल्सो इन इंडिया. विच सेट फ्रॉम द अबव एक्झाम्पल कॅन बी चूजन ॲज द युनिव्हर्सल सेट. मित्रांनो इथे आपल्याला कळतं आहे युनिव्हर्सल सेट कोणता येणार आहे. सर्वात मोठा सेट जो आहे तो युनिव्हर्सल सेट असणार, नाही का. पी इज द सेट ऑफ रेसिडेंट ऑफ पुणे, एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश, आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स ऑफ इंदोर, बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स ऑफ इंडिया, अँड एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र. तो ऑब्वियसली बी इज द बिगर सेट अँड ऑल दिस सेट्स आर सबसेट ऑफ बी. इंडियाचं सबसेट असणार आहे सगळे. सो बी इज द सेट ऑफ ऑल. इथे आन्सर असणार याचं बी. इथे लिहून टाका. आन्सर असणार आहे बी. बी आन्सर याचं असणार आहे बी. तुम्ही लिहू शकतात द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स ऑफ इंडिया कॅन बी चूजन ॲज द युनिव्हर्सल सेट. विच सेट ऑफ द नंबर कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट गिवन बिलो. मित्रांनो हे काही सेट आपल्याला दिले आहेत, याच्याबद्दल नेमका कोणत्या नंबरचा सेट जो आहे तो युनिव्हर्सल सेट असेल ते आपण बघूया. त्याआधी मित्रांनो तुम्ही शिकला आहात नाही का, नॅचरल नंबर जो आहे तो आपण कशाने डिनोट करतो, नॅचरल नंबर आपण डिनोट करतो एन ने. आणि त्यामध्ये कोणते नंबर असतात ते जरा आठवूया. नॅचरल नंबर वी नो दॅट 1 2 3 4 अप टू डॅश 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 इन्फानाईट. त्याचप्रमाणे होल नंबर पण आपण शिकलोय नाही का. इट इज नोटेड बाय डब्ल्यू. फर्स्ट लेक्चरमध्ये झाले मित्रांनो. याच्यामध्ये फक्त 0 असतो. 0 1 2 3 अप टू इन्फानाईट. अँड अगेन आपण इंटिजर्स सुद्धा शिकलेलो आहोत. इंटिजर्स इज इक्वल टू डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॅश 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 अप टू इन्फानाईट. हे आपण शिकलेलो आहोत.
दिस इज द सेट ऑफ नॅचरल नंबर, दिस इज द सेट ऑफ होल नंबर अँड दिस इज सेट ऑफ इंटिजर्स. हे आपण नंबर्सचा सेट लिहून ठेवला आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे की खालचे जे सेट आहेत हे कोणाचे सबसेट आहेत, नाही का, किंवा युनिव्हर्सल सेट त्यांचा कोणता येईल. विच सेट ऑफ नंबर कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. आता ए सेट काय दिला आहे तो बघा. ए इज इक्वल टू द सेट ऑफ मल्टिपल ऑफ फाय. सेट ऑफ मल्टिपल ऑफ फाय म्हणजे फायच्या पट्टीमध्ये येणारे. सो वी नो 5, 10, 15, 20 असा तो सेट येईल. हा झाला सेट ए गिवन. सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7. सेट बी इज मल्टिपल ऑफ 7 आहे. 7, 14, 21, 28 हा सुद्धा असा येईल. आणि सी आहे सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. सेट सी इज इक्वल टू मल्टिपल ऑफ 12. 12च्या पट्टीमध्ये येणार आहे. 12, 24, 12, 3 36 या पद्धतीने हा आहे. आता मित्रांनो हे जे 3 सेट आहेत यांच्या बाबतीत कोणत्या नंबरचा सेटला तर युनिव्हर्सल सेट असेल. वी नो सेट ए बी सी आर द सबसेट ऑफ एन. बघा मित्रांनो हे सगळे नंबर्स एनमध्ये पण आहेत, हे सगळे नंबर्स याच्यामध्ये पण आहेत. 5, 10, 15 पुढे येणार आहेत नाही का. आणि हे सगळे नंबर्स याच्यामध्ये पण आहेत. म्हणजेच सेट ए बी आणि सी आर द सबसेट ऑफ एन डब्ल्यू आय आपल्याला असं म्हणता येईल. सो एनी ऑफ द सेट एन डब्ल्यू आय कॅन बी टेकन अँड युनिव्हर्सल सेट फॉर सेट ए बी सी असं आपल्याला लिहिता येईल. ते लिहूया. सेट ए बी अँड सी आर द सबसेट ऑफ सेट ए बी सी आर द सबसेट्स ऑफ द सेट एन डब्ल्यू आय. कोणता पण एक लिहिला तरी चालेल किंवा तिन्ही लिहा. एन डब्ल्यू आय. मित्रांनो हे लक्षात ठेवा मात्र. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजरचे हे सबसेट आहेत नाही का. त्यामुळे आपण लिहू शकतो एनी ऑफ द सेट एन डब्ल्यू आय कॅन बी टेकन ॲज बी द युनिव्हर्सल सेट. त्यामुळे तुम्ही कोणताही लिहिला तरी त्याबद्दल तो युनिव्हर्सल सेट असेल. तुम्ही सेट ऑफ नॅचरल नंबर लिहा, काय हरकत नाही का. किंवा लिहा एन डब्ल्यू और आय एक लिहिला तरी चालेल. कॅन बी टेकन as an universal set for the set ABC. Set A, B and C. मित्रांनो याचा युनिव्हर्सल सेट विचारला आहे तर तुम्ही कोणताही घ्या. एन लिहिला तरी चालेल कारण की हे सर्व जे आहेत याचे एनचे सबसेट आहेत किंवा तिघांचे सबसेट आहेत. ओके. सेकंड सम काय बघा. पी दुसरं गणित त्याच्यामध्ये. P is the set of integers which are multiple of 4. T the set of all even square numbers. आता मित्रांनो सेकंड सम मध्ये P सेट मी लिहितोय. इथे जागा कमी आहे, लिहितो इथे सेकंड P. काय म्हटलंय बघा. द सेट ऑफ ऑल इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. मल्टिपल ऑफ 4 म्हणजे कोणता येणार. 4, 8 नाही का, 12, 16 हा P सेट येणार. नंतर सेट आहे टी द सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. सेट टी इवन स्क्वेअर नंबर. इवन नंबर इज 2 त्याचा स्क्वेअर करणार, नंतर 4 त्याचा स्क्वेअर करणार, नंतर 6 त्याचा स्क्वेअर करणार, असे तेच जातील. मित्रांनो हा जो सेट आहे हा आणि हा सुद्धा तर आपल्याला सांगता येईल एन डब्ल्यू आयचा काय असणार आहे सबसेट असणार आहे. एनी ऑफ द सेट्स एन डब्ल्यू आय कॅन बी टेकन हिअर द युनिव्हर्सल सेट फॉर पी अँड टी. पुन्हा तेच आन्सर आपण लिहू शकतो. एनी ऑफ द सेट किंवा एनी ऑफ द सेट एन, कारण की नॅचरल नंबर मध्ये येतात मित्रांनो हे सगळे. ह्याचा जरी आपण सॉल्व्ह केला तरी ते नॅचरल नंबरमध्ये येतील किंवा होल नंबरमध्ये येतील और इंटिजरमध्ये येतील. एनी ऑफ द सेट एन डब्ल्यू आय कॅन बी टेकन ॲज अ युनिव्हर्सल सेट. कॅन बी टेकन ॲज युनिव्हर्सल सेट. Universal set for set P and Q. For the set P and Q. I hope तुम्हाला हेही गणित कळालं असेल. लास्ट सम मित्रांनो ते पण घेऊन टाकूया. लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इज एन युनिव्हर्सल सेट. लेट सेट A be the students who secure 50 or more marks in maths. Then write the complement of set A. आता मित्रांनो कॉम्प्लिमेंट ए आपल्याला लिहायचं आहे. आता ए सेट काय आहे बघा. ए सेट काय आहे. ए सेट बघा लक्षात घ्या. बी द स्टुडंट्स हू सिक्युअर 50% ऑर मोर दॅन मार्क्स इन मॅथ्स.
मॅथ्समध्ये 50% पेक्षा जास्त मार्क मिळवलेला हा सेट आहे ए. आणि आपल्याला काय विचारलंय, देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए डॅश. ओके, मग मित्रांनो ए डॅश कॉम्प्लिमेंट आपण कसा असतो, इथे 50 पेक्षा जास्त मार्क मिळवणार आहेत तर त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये 50 पेक्षा कमी मार्क येणार आहेत, नाही का. तो आपल्याला लिहिता येईल, ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू द सेट ऑफ स्टुडंट्स, द सेट ऑफ स्टुडंट्स who secure less than 50% marks in maths. ओके मित्रांनो, हे तुम्हाला कळालं असेल कशा पद्धतीने हे झालंय, द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स हू सिक्युअर लेस दॅन 50 मार्क्स. कारण काय, ए मध्ये काय मोर दॅन 50 आहेत, मग कॉम्प्लिमेंटमध्ये त्याच्या उलट असतं, नाही का. युनिव्हर्सिटीमधले स्टुडंट्स असणार त्याच्यामध्ये, नाही का, की जे सगळे असणार त्याच्यामध्ये. मग 50च्या पुढे याच्यात गेले त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये कोणते येतील तर 50पेक्षा लहान. आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला कळालं असेल. थँक्यू, गुड बाय.